नमस्कार, मी मनुश्री पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे कॅन्सर आणि सर्जरी. एकदा का कॅन्सरचं निदान झालं की माणूस अगदी गोंधळून जातो. साक्षात समोर मृत्यू उभा ठाकलाय अशी त्याची भावना होते. पण आता मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय की निरनिराळ्या उपचाराने कॅन्सर अगदी पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि या शस्त्रक्रियेचं एक महत्त्वाचं योगदान आहे. पण ही सर्जरी नेमकी कशा प्रकारची असते याबद्दल जाणून घेऊया डॉक्टर महेंद्र नवरे यांच्याकडनं. सर, तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका, 022-668-99204. सर, आज आपण कॅन्सर आणि सर्जरी बद्दल बोलणार आहोत. पण नेमकं मुळात कॅन्सर हा काय प्रकार असतो? या बोलणीची सुरुवात करण्याच्या अगोदर प्रेक्षकांना आपण ही माहिती द्यायला पाहिजे की हा कॅन्सर येतो कुठून, ह्याचं कुठनं तयार होतो. हा तर शरीराचा आपण कुठला एक भाग जर का आपण काढून आणि मायक्रोस्कोपच्या खाली, दुर्बिणीच्या खाली तपास केला तर आपल्याला असं आढळतं की शरीराचा भाग पेशांनी भरलेला असतो, ज्याला आपण सेल इंग्लिशमध्ये म्हणतो. तर सगळे हे पेशी एकत्र येतात आणि शरीराचा एक भाग तयार होतो. शरीरामध्ये हे पेशी दररोज नवीन प्रमाणे तयार होतात. ते त्यांची क्रिया करतात आणि त्याच्या जागी दुसरे पेशी येतात. हे एक शिस्तीत चालणारं एक योजना असते शरीरामध्ये. मग काही कारणामुळे याच्यामध्ये बिघाड निर्माण होते आणि मग ही पेशींची संख्या गतीने वाढत जाते. मग जेव्हा हे पेशी वाढत जातात तर काही वेळानंतर त्या भागामध्ये एक गाठ किंवा एक सूज निर्माण होते. आणि त्या गाठ आणि सूजच्या निर्माणामुळे त्या भागाला त्रास होतो, पेशंटना त्रास होतात. मग काही वेळापर्यंत ही गाठ त्याच ठिकाणी असते. जर का त्यावेळी त्याचा उपचार नाही केला तर ती गाठ शरीराच्या दुसऱ्या भागामध्ये पसरायला लागते. तेव्हा ही आपण म्हणतो की ही कॅन्सरची गाठ आहे. म्हणजे आपला मूळ सोडून शरीराच्या दुसऱ्या भागामध्ये पोचणारी जी गाठ असते त्याला ही आपण कॅन्सरची गाठ. सर, पण आता एकदा का कॅन्सरचं निदान झालं मग ही सर्जरीचा निर्णय कधी घेतला जातो? आता कॅन्सरचं ट्रीटमेंटसाठी 3 मुख्य स्तंभ असतात. एक तर सर्जरी, दुसरं म्हणजे औषधापूर्व म्हणजे किमोथेरपी, आणि तिसरं म्हणजे क्षकिरण म्हणजे रेडिएशन थेरपी. तर कुठल्या एका कॅन्सरला सर्जरी, किमोथेरपी किंवा रेडिएशन हे एकटं देऊ शकतो किंवा इन कॉम्बिनेशन, म्हणजे सर्जरी सोडून किमोथेरपी लागते किंवा तिन्ही गोष्टींचा आपण उपयोग करू शकतो. आता हे कसं ठरवायचं की ज्या भागातनं जो कॅन्सर येतो त्याच्यावरती जी ट्रीटमेंट योग्य आहे त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट देतो. जसं आता उदाहरणार्थ की समजा स्त्रीला एक स्तनामध्ये किंवा ब्रेस्टमध्ये गाठ आहे, तर ब्रेस्ट कॅन्सरचे युजली ट्रीटमेंट इज कॉम्बिनेशन ऑफ सर्जरी, किमोथेरपी अँड रेडिएशन. तर असे हे कॅन्सर असतात. आता तोंडाचे कॅन्सर असतात, त्याच्यामध्ये सर्जरी किंवा शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपीचा उपयोग होतो. जे रक्ताचे पेशीमध्ये जे कॅन्सर उद्भवतात त्यांना सर्जरी किंवा रेडिएशन फारसं लागत नाही, पण त्यांची पुरवणी ट्रीटमेंट किमोथेरपीने दिली जाते. आता सर्जरी केव्हा करायची असते? तर सर्जरीनी काय होतं, एक फायदा एक असतो की जिथनं हा ट्यूमर येतो किंवा जिथे हा कॅन्सर येतो ती गाठ मुळासकट आपण काढतो आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टीचा आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. तर कॅन्सर सर्जरी जाण्याच्या अगोदर त्या गाठेचा आपण पहिले पूर्ण निदान लावायला पाहिजे. तर ते निदान कसं लावायचं, म्हणजे असं नाही की आज पेशंट कॅन्सरचा आला तर पहिले त्यांना डायरेक्टली आपण सर्जरी देतो, पहिले त्यांचं आपण निदान लावतो. याचा अर्थ की मोठ्या सर्जरीच्या अगोदर आपण नवीन तपासणी चालू झालेली आहे ज्याला आपण म्हणतात फाईन निडल ऍस्पिरेशन सायटॉलॉजी. तर त्या गाठीमध्ये आपण एक छोटीशी सुई टाकून त्याचे पेशी काढून आपण त्याची तपासणी करतो. म्हणजे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सुद्धा काही टेस्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे बायोप्सी, म्हणजे ती जेव्हा आपण ती निडल किंवा ती जी सुई आपण त्या गाठीमध्ये टाकतो तेव्हा त्याची पॅथॉलॉजी तपासणी करतात आणि मग त्या तपासणीनंतर असं निदान लागतं
की ती कॅन्सरची आहे किंवा नॉन कॅन्सरची म्हणजे आहे, जिला आपण याच्यासाठी बिनाईन सुद्धा काही म्हणतो. प्री टेस्ट करणं गरजेचं आहे. सर, आपण या टेस्ट बद्दल बोलणारच आहोत, पण एक फोन आहे नाशिकवरून. किरण सुराणा आहेत बरोबर. बोला किरण. किरण, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा, मिसेसला 1 ते 1.5 वर्षापासून. हॅलो. बोला. हा, मिसेसला 1 ते 1.5 वर्षापासून आहे ना, तोंडातून असं ब्लड पडतो. काय पडतंय? रक्त ब्लड येतं. रक्त येत हा. केव्हा येतं आणि त्यांची हिरड्याची बायोप्सी वगैरे बी केली होती. ती सगळी नॉर्मल आलेली हा हा हा. आणि त्याचे जवळजवळ सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेले. त्याचं काही निदान होत नाहीये. नाही, तुमचा प्रश्न योग्य आहे. तोंडातनं रक्त पडणे किंवा ब्लड पडणे कॅन्सरचा प्रमाण म्हणजे कॅन्सरमुळे पण हे होऊ शकतो. पण कॅन्सर नसला तरीही तोंडातनं रक्त पडू शकतो. म्हणजे उदाहरण, सकाळी दात घासताना तर समजा तुमचा टूथब्रश जो असला तो समजा त्याचे टूथब्रशचे जो केस असतात जे समजा ते वेडे वाकडे असले तर त्या हिरड्यांना त्याची इजा होऊ शकते. त्याच्यातनंही हिरड्यातनं रक्त पडू शकतं. किंवा एक दात आपल्या तोंडामध्ये समजा एक दात रफ असला किंवा तो म्हणजे जास्ती टोकदार असेल तर तो जिभेला किंवा गालाला पण त्याची इजा होऊन तोंडातनं रक्त पडू शकतो. अजून काही मेडिकल कंडिशन्स आहेत ज्याच्यामुळे म्हणजे रक्ताचे काही पेशी जर का लिमिटच्या खाली जर का गेले, म्हणजे प्लेटलेट ज्याला आपण म्हणतो, त्याचं पण प्रमाण जर का शरीरामध्ये कमी झालं तरीही तोंडातनं रक्त पडू शकतं. एकदा बायोप्सी करण्याशिवाय इतरही डॉक्टरांना त्यांनी दाखवून काही टेस्ट करणं गरजेचं समजा आहे. तोंडामध्ये जखम नसली किंवा दुसरं काय फोड किंवा असं काही नसलं तर मग तुम्ही एका दुसऱ्या जनरल फिजिशियनला दाखवायला पाहिजे. सर, आपण आता शस्त्रक्रियेबद्दल बोलत होतो की पण त्याच्या आधी तुम्ही म्हणालात काही टेस्ट करणं गरजेचं आहे. ह्या कुठच्या टेस्ट असतात? शस्त्रक्रिया म्हणजे शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर पेशंटची एक जनरल फिटनेस की पेशंट शस्त्रक्रिया सोसू शकतो की नाही. आता बरेचसे पेशंट वयस्कर असतात, त्यांना इतर काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतात, काही लोकांना डायबिटीस असतो, बरेचसे पेशंटना ब्लड प्रेशरचे असतात, काही लोकांचे औषधांवरती काही ॲलर्जीज असतात, काही लोकांना रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे फुफ्फुसांची काही अस्थमा वगैरे असे काही जे मेडिकल कंडिशन्स असतात त्या मेडिकल कंडिशन्स शस्त्रक्रियेच्या अगोदर नॉर्मलाइज करायला लागतात, एका पातळीवरती आणायला लागतात. म्हणजे ऑपरेशनच्या वेळी आणि ऑपरेशनच्या नंतर पेशंटची रिकव्हरी स्मूथली किंवा चांगल्या प्रमाणे हो आणि ते ऑपरेशन होऊन लवकर घरी जाऊ शकतात हे आपल्याला बघायला लागतं. तर याच्या अगोदर म्हणजे शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर त्यांची एक साधारण तपासणी, मेडिकल फिटनेस, ज्याच्यामध्ये रक्ताचे काही बेसिक रिपोर्ट्स, त्यांचं शुगर, त्यांचं कार्डिओग्रॅम, छातीचे एक एक्सरे, या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि मग एकदा फिटनेस ॲनेस्थेसिया जे भूल देणारे जे डॉक्टर असतात, ॲनेस्थेटिक ज्यांना आपण त्यांना म्हणतो, तेही पेशंटना अगोदर तपासतात आणि मग आम्ही शस्त्रक्रिया करतो. सर, पण आता शस्त्रक्रियेपूर्वी एक बायोप्सी सांगतात, तो प्रकार काय असतो? बघा, कुठल्याही पेशंटला सांगणं की तुम्हाला कॅन्सर आहे असं नुसतं कुठल्या गाठेकडे किंवा कुठल्या जखमेकडे बघून आपण असं सहजासहजी निदान लावू शकत नाही आणि ते लावणंही चुकीचं आहे. तर 100% प्रूफ काय की कॅन्सर ही गाठ कॅन्सरची आहे की नाही. बरोबर. तर जसं मी अगोदर पण म्हटलं की त्याचा ते गाठीचा थोडा अंश किंवा थोडे पेशे म्हणजे आयदर छोटंसं एक कट घेऊन किंवा दुर्बिणीच्या थ्रूद्वारे थोडे ते पेशे आम्ही काढून एक त्या गाठीचा तुकडा काढून आपण पहिले पॅथॉलॉजिस्टना तपासायला पाठवतो आणि युजली ऍक्च्युली द पॅथॉलॉजिस्टच त्याचं निदान लावतात. अच्छा. जर का त्यांना कॅन्सरचे पेशे मायक्रोस्कोपच्या खाली आढळले तर ते सांगतात की ही गाठ कॅन्सरची आहे आणि मग त्याच्याबरोबर कॅन्सरच्या गाठीला जे उपचार योग्य आहे ते आम्ही सर्जरीचा निर्णय घेण्यापूर्वी बायोप्सी करणं गरजेचं अगदी असतं. अगदी अगदी अगदी. सर, एक फोन आलेला आहे. राशीद आहे आपल्या बरोबर. बोला राशीद. हॅलो. बोला. हा सर, नमस्कार. नमस्कार सर, मी राशीद शेख बोलतोय. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा, सप्टेंबर मध्ये ना माझ्या बायकोला एका गाठ लंप आलेला होता. कुठे ब्रेस्ट मध्ये. कुठे? लेफ्ट ब्रेस्ट. मग ते आम्ही बायोस्कोपी केली. त्यांच्यामध्ये कार्सिनोमा आहे त्यांनी सांगितलंय. हो कॅन्सर. हो. मग त्याच्या उपचारासाठी ते किमोथेरपी आणि तिचा सर्जरी पण झाला आहे. बरं. मग ते सर्जरी झाल्यानंतर जे रिपोर्ट आली आहे ना
त्याच्यामध्ये ते सगळे ट्युमर फ्री सांगितलं आहे. म्हणजे 16 ट्युमर होते, हा सगळे काय फ्री सांगितलंय. त्याच्यामध्ये कुठेही काही कॅन्सर दाखवलं नाही. तरी पण डॉक्टर आता तिला आहे ना किमोथेरपी देतात आहे. हा आणि किमोथेरपी दिल्यानंतर तिला खूप त्रास होतोय. हो त्रास म्हणजे काय, तिला काय चक्कर, उलटी आणि काय ते तिकडे संडास वगैरे करायला होत नाही. बरोबर. म्हणजे माझा प्रश्न काय तुम्हाला, की आता तिला किमोथेरपी दिल्यानंतर दुसरा कोणताही त्रास झाला होणार काय? नाही बघा, जोपर्यंत आपल्या धर्मपत्नीचं वय किती आहे? हा पत्नीचं वय किती आहे? 30 साल आहे. 30 साल 30 इयर. बर. नाही, जोपर्यंत किमोथेरपी चालू असेल, आता सध्या त्यांची किमोथेरपी चालू आहे का बंद आहे? चालू आहे सर. 3 झालेले सायकल, आणखी 3 घ्यायला सांगतात. त्यानंतर रेडिएशन. हा, युजली आम्ही 6 ते 9 किमोथेरपी देतो. तर जोपर्यंत किमोथेरपी चालू असेल तोपर्यंत हे किरकोळ त्रास तर चालू राहणारच. म्हणजे साधारण अजीर्ण, उलट्या, एक कमजोरी, वीकनेस या गोष्टी होतील. पण आपल्याकडे उत्तम औषधं आहेत की ज्यांनी हे जे साईड इफेक्ट जे आहेत ते आपण व्यवस्थितपणे कमी करू शकतो. डोक्याचे केस पण गळले असतील, साहेब. हा, तेही तात्पुरतच आहे. एकदा किमोथेरपी संपल्यावरती डोक्याचे केस परत येतील. आणि हे जे आता तुमचे जे तक्रारी आहेत त्यांच्या, ते एकदा किमोथेरपी संपल्यावरती या तक्रारी पूर्णपणे नाहीसे होतील. अच्छा, म्हणजे एक साईड इफेक्ट पण थोडेसे असतात. हो, सर, हो. एक फोन आलेला आहे. प्रकाश आपल्या बरोबर आहेत. बोला प्रकाश कांबळे. हॅलो. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, सलग विचारा तुमचा प्रश्न. कॅन्सर कशामुळे होतो, किंवा सिगारेट पिल्याने किंवा दारू पिल्याने होतो काय? हो हो, अगदी. म्हणजे तुमचा प्रश्न माझा अगदी प्रश्न आहे, कॅन्सर कशामुळे होतो, किंवा सिगारेट पिल्याने किंवा दारू पिल्याने होतो का? हो हो, मी तुमचा प्रश्न ऐकला. आता तुम्ही माझं उत्तर ऐका. कॅन्सर होण्याचे बरेचशी कारणं आहेत आणि तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे. 90% कॅन्सर तंबाखू घेतल्यामुळे होतो. मग तो तंबाखू तुम्ही असाच तोंडामध्ये ठेवा, ज्या आपल्या देशामध्ये प्रथा आहे, किंवा तुम्ही सिगरेट किंवा विडी घ्या, त्याच्यामध्ये पण तंबाखू असतो. त्याच्यामुळे तोंडाचे कॅन्सर होतात, फुफ्फुसाचे कॅन्सर होतात, स्त्रियांना स्तनाचे पण कॅन्सर होतात. कारण हल्लीच्या शहरी जीवनामध्ये, मॉडर्न लिव्हिंगमध्ये, फास्ट लाईफमध्ये स्त्रियाही हल्ली जास्तीत प्रमाणामध्ये धूम्रपान करतात किंवा सिगरेट स्मोकिंग करतात. फॅशन म्हणा, काही म्हणा तुम्ही, त्याच्यामुळे ही हल्ली स्त्रियांनाही गर्भाशयाचे आणि स्तनाचे कॅन्सर होतात. आणि ड्रिंक किंवा दारू घेतल्यामुळे पण कॅन्सर होतो. म्हणजे कुठेतरी बदलतं लाईफस्टाईल आहे, त्याचा सुद्धा या अशा गोष्टींवर अगदी, परिणाम होऊन अगदी, तुम्हाला अगदी. कॅन्सर होऊ शकतो. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आणि टॉक टाइम मध्ये आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त आयबीएन लोकमत.